हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन. तर बघा आपलं सुंदर असं संक्रांती स्पेशल ब्लाऊजचे डिझाईन आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. बघा ब्लाऊजची उंची आपली 14 आहे, बघू शकता तुम्ही. छातीची घडी आपली 10ची आहे. शोल्डर व मुंडा 5.25 आहे. गळा रुंदी 2 घेऊची आहे. गळा आपल्या आवडीनुसार, गळ्याची उंची आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. 10 गळ्याची उंची मी घेतलेली शिवून आपली 9.5 तयार होणार आहे. बघा असा एक बॉक्स तयार करून घेतला. 3-3.5 इंचावरती परत मी असा एक बॉक्स करून गोल गळा ड्रॉ करून घेतलेला आहे. बघा असं थोडंसं बाहेरच्या साईडला, परत बाहेरच्या साईडला तुम्ही असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. थोडासा मी डार्क करते, असा आकार देऊन घ्या. बघा किती सुंदर असा आपला आकार आलेला आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडंसं गारुंदी जास्त टाकून थोडासा डीप गळा करू शकताय, पण मी थोडासा डीप गळा केलेला नाही. बघा इथून लाईन मला इथून खाली मी पॅच लावणार आहे. तुम्ही लेस किंवा ब्लाऊजचे काट वगैरे असतील तर तुम्ही ते लावू शकताय. बघा जसा आपण गळा ड्रॉ केलेला आहे अगदी तसाच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर आपला गळा झालेला आहे. बघू शकताय. तेवढ्या भागात मी पॅच लावून घेणार आहे. आता मेन फॅब्रिक वरती आपलं अस्तर अगदी व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. मेन फॅब्रिकची सवयची बाजू वरती ठेवायची आणि त्याच्या अस्तर असं व्यवस्थित उलट्या बाजूने ठेवून घ्यायचं. गळ्याला सुई किंवा टाचणी पिन वगैरे असं जॉईन करून घ्यायचं, जेणेकरून आपला अस्तर व कपडा वेगळा होणार नाही. मी फक्त एकच लावलेली आहे पिन. 5 इंचाचं मार्जिन पकडत अगदी व्यवस्थित असं राऊंड जसा शेप आहे त्या शेप मध्ये आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे. बघा सुद्धा कोपरा आला तर प्रत्येक ठिकाणी मशीन सुई खाली घातली कोपऱ्यात व कपडा फिरवला. बघा इथं कोपरा आला, सुई खाली ठेवली, कपडा फिरवला व परत टीप मारायला सुरू केली. बघू शकता इथं परत सेम पोझिशन तशीच. बघा कपडा फिरवून घेतला, परत जसा आहे फक्त तसा हाताने आपल्या डाव्या हाताने फक्त कपडा मी सरकवत आहे. बघू शकता जशी आपण डिझाईन केलेली आहे अगदी त्याच डिझाईन मध्ये आपल्याला फक्त कपडा फिरवायचा आहे. बघू शकताय तुम्ही. जशा सुया लावल्या होत्या त्या सुया मी काढून घेते. अस्तर कुठेही कट होणार नाही याची काळजी घेत मी मेन फॅब्रिक व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे. जिथं कोपरा आहे तिथं कट्स द्यायला अजिबात विसरायचं नाही. कट्स देणे खूप महत्वाचे आहे. कट्स दिल्यामुळे आपले अस्तर आतल्या बाजूला फोल्ड होण्यास फार मदत होते. बघा कमरपट्टी सुद्धा मी डायरेक्ट स्टिच करून घेतलेली आहे व कमरेच्या व गळ्याच्या मधून व्यवस्थित असं मी अस्तर उलट करून घेतलेलं आहे. जे कोपरे आहेत ते सुईच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित असे काढायचे आहे. दोन्ही कोपरे व्यवस्थित सुईच्या साहाय्याने बाहेर काढून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. बघा हाताने कपडा व्यवस्थित प्रेस करत असं पूर्ण गळ्याला दाबटीप मारून घ्यायचे. बघा इथं कोपरा आला, सुई खाली घातली, कपडा फिरवला. परत तसंच थोडंसं मेन फॅब्रिक थोडंसं
बाहेरच्या साईडला खेचत दाबटीप मारत आहे, जेणेकरून आपली दाबटीप अगदी काठावरून व्यवस्थित येईल. बघू शकता तुम्ही, दाबटीप ही आपली अगदी काठावरून आली पाहिजे. अस्तरचं व मेन फॅब्रिकचं जे आपण टीप मारलेली आहे त्या टिपाच्या अगदी काठावरून अशी आपल्याला टीप घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने सगळ्या गळ्याला मी दाबटीप मारून घेतलेले आहे. बघू शकताय तुम्ही. खाली कमरेच्या बाजूला सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. दाबटीप मारल्यामुळे गळा खूप फिनिशिंग मध्ये बसतो व दिसायलाही खूप सुंदर दिसतो. त्यामुळे दाबटीप मारणे खूप गरजेचं आहे. बघा किती सुंदर आपला गळा तयार झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर अगदी मोठी टीप टाकून व्यवस्थित असं जॉईन करून घेते. अगदी काठावरून टेप मारायचे. जे व्यवस्थित मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. मेन फॅब्रिक कट करताना आपला अस्तर कुठेही कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा किती खूप सुंदर असं फिनिशिंग मध्ये आपला गळा तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. इथं असं आपल्याला पॅच जोडून घ्यायचा आहे. बघा अगोदर तुम्ही व्यवस्थित कटिंग करून घेते. बघा हा जो काठाचा आपला कपडा आहे, असे आपल्या साडीचे काठ आहे, तो काठाचा कपडा मी थोडासा कट करून घेतलेला आहे. त्याचा तिथं मी पॅच लावणार आहे. तुमचे जर काठ पदरची साडी असेल तर तुम्ही साडीचे काठ लावू शकता किंवा ब्रॉड लेस असेल तर लेस सुद्धा लावू शकता. बघा असा व्यवस्थित असा मी दाबटीप मारून पॅच तयार केलेला आहे. किंवा कॉन्ट्रास्ट कपडा लावला तरी चालेल साडीतला काढून. असा थोडासा डिफरंट कलरचा तुकडा कट करून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. आपला पॅच तयार झाला आणि हा व्यवस्थित असा आपल्याला ठेवून जॉईन करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आपल्याला जितका गळा ओपन हवा आहे तितका गळा ओपन ठेवून बाकीचा आपला गळ्याला पॅच जोडायचा आहे. बघू शकताय. मी इतकाच वरती ओपन गळा ठेवणार आहे व राहिलेल्या गळ्याला मी असा पॅच जोडून घेणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सुई वगैरे लावून घेऊ शकता, पण मी डायरेक्ट जोडणार आहे. बघू शकताय. पण दोन्हीकडे सेम राहील ह्याची काळजी घेत आपल्याला पॅच जोडून घ्यायचा आहे. किती सुंदर असा आपला पॅच जोडून तयार झालेला आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा. बघा आता ह्या ब्लाऊजच्या डिझाईनची मी अशी लेस लावून घेणार आहे. गोल्डन आणि ऑरेंज कलरचं असं लेसचं कॉम्बिनेशन आहे. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. लेस थोडा गॅप सोडून आतल्या बाजूने लावला तरीही चालेल, पण मी शक्यतो करून काठावरूनच लेस लावणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता इथे लेस आपला कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात खाली घातली, कपडा फिरवला, परत लेस बाहेर काढून थोडंसं लेस फोल्ड करून घेतली व परत टीप मारली. असं करायचं म्हणजे जेवढा जसा आपला ब्लाऊजचा आपण कोपरा शिवलेला आहे अगदी तसाच आपल्याला कोपरा लेस लावल्यामुळे सुद्धा तयार होतो. बघू शकताय तुम्ही.
बाकी जसं आहे तसं फक्त लेस फिरवायचे आहे. परत इथं कोपरा आलेला आहे, कपडा फिरवून घेतला, परत थोडीशी लेस फोल्ड केली व परत टीप मारली. प्रत्येक कोपऱ्याला सेम पोझिशन करायची आहे. अशा पद्धतीने लावली ना, जसा आपला गळा आहे तशा गळ्याला आपली सुंदर अशी लेस अटॅच होते. बघू शकता, लेस ऑप्शनल आहे, तुम्ही इथे रेड कलरची सुद्धा लावू शकता किंवा गोल्डन कलरची सुद्धा लावू शकता. पण मी गोल्डन आणि ऑरेंज कलरचं असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. तुम्हाला हवी असेल तर बाहेरच्या बाजूने आणखी एक पद्धत, आणखी वेगळ्या प्रकारे किंवा त्याच प्रकारे बारीक अशी लेस लावली तरी खूप सुंदर दिसणार आहे. पण मला जास्त लोड नको आहे, सोबत सिंपल हवे आहे. मी थोडीशी अशी लेस लावून घेतलेली आहे, बघू शकताय. बघा किती सुंदर अशी आपली लेस अटॅच करून झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. बघा सुंदर असं पानाचं सुद्धा मी लटकन तयार करून घेतलेलं आहे. पाण्याच्या शेपमध्ये अगदी सुंदर असं आपलं लटकन दिसत आहे. किती सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. संक्रांती स्पेशल ब्लाऊज डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.